मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी म्हणजे पुन्हा तेच मुख्यमंत्रीपदी राहावी यासाठी आता ठाण्यात आरती करण्यात आली। अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी बाप्पाची आरती केली। ठाण्यात महिलांकडून ही आरती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत असं महिलांनी आता देवाला साकडे घातलेलं आहे। आज साकडे घातलेले गणपती बाप्पाच्या पुढे की आमचा लाडका भाऊ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम महिलांची लाडक्या बहिणींची इच्छा आहे। इकडे आपण बघतो ठाण्यामध्ये महिलांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आरती केली आहे। तर इकडे मुंबईमध्ये सिद्धिविनायकाला बाप्पाला साकडं घालण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत। शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत केली होती, त्यांच्यावर उपचार केले होते आणि सर्व रुग्ण आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये एकत्र आले आणि त्यांनी बाप्पाला साकडं घातलं की शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी म्हणजे पुन्हा तेच मुख्यमंत्रीपदी राहावी यासाठी आता ठाण्यात आरती करण्यात आली। अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी बाप्पाची आरती केली। ठाण्यात महिलांकडून ही आरती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत असं महिलांनी आता देवाला साकडे घातलेलं आहे। आज साकडे घातलेले गणपती बाप्पाच्या पुढे की आमचा लाडका भाऊ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम महिलांची लाडक्या बहिणींची इच्छा आहे। इकडे आपण बघतो ठाण्यामध्ये महिलांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आरती केली आहे। तर इकडे मुंबईमध्ये सिद्धिविनायकाला बाप्पाला साकडं घालण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत। शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत केली होती, त्यांच्यावर उपचार केले होते आणि सर्व रुग्ण आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये एकत्र आले आणि त्यांनी बाप्पाला साकडं घातलं की शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे। एकनाथ शिंदे साहेब हे विराजमान व्हावेत आणि